नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 10 तारीख 10/4/2024। तर काल 9 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई, बीड, माजलगाव, गेवराई तसेच परभणी तालुक्यामध्ये सुद्धा पावसाचा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला। परभणी, पाथरी तालुका, सेलू ह्या भागामध्ये आणि सर्वात जास्त पाऊस म्हणलं तर संध्याकाळच्या म्हणजे 4-5च्या पुढे जर पाऊस पडायचा असेल तर यवतमाळ, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडला ह्याच्या तुलनेने। तर आपण सुद्धा हे अंदाज सांगितलेलं होतं की नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून। तर तसं जर पाहिलं तर आपण नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्याचा हवामान अंदाज आपण 10-12 दिवसापूर्वीच दिलेला होता। त्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपण असं सांगितलं होतं, त्याप्रमाणे आपल्याला तिथे पाऊस पाहायला मिळालेला आहे। तर कालच्या वाऱ्याने, पावसाच्या वाऱ्याने सुद्धा ही ज्वारी थोडीशी पडलेली आहे आणि काही ठिकाणी झाडं सुद्धा पडलेली आहेत पहा। तर पुढे आज 10 तारखेला आज लातूर, धाराशिव जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता। धाराशिव, लातूर म्हणजे ह्याच्या भागामध्ये आणि त्याच्यामध्ये तालुका असेल बार्शी, तुळजापूर इथे सुद्धा आज 2 दिवसामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वाऱ्यासह, सुसाट वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये धारूर, केज, वडवणी बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव, अंबाजोगाई इथं सुद्धा पावसाची शक्यता आहे। 2 ते 3 दिवसामध्ये चांगल्या म्हणजे 1-2 पाऊस पडण्याची शक्यता आहे तिथे। तसंच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। परभणी जिल्ह्यामध्ये वसमतला पावसाची शक्यता आहे। वसमत, परभणी, सेलू आणि पाथरी इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे। पण पाथरीच्या भागामध्ये थोडा कमी, पण सेलूच्या भागामध्ये आणि वसमतच्या भागामध्ये थोडा जास्त पावसाची शक्यता आहे। तसेच आपण जर इकडे पूर्वेकडे भाग जर पाहितला तर नांदेडमध्ये किनवट तालुका असेल, नांदेड जिल्हा ह्याच्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। चांगले वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यामध्ये जास्त मध्यम तर जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी म्हणजे 5-10-15 मिनिटाचा जोरदार सुसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये। ह्या 2 ते 3 दिवसामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी सतर्क करायचे आहे की जे सध्या ज्वारी काढणीला आलेले आहेत, काही भागामध्ये कांदे काढणी सुरू आहे आणि म्हणजे पीक फळबाग असेल तर ज्वारी, कांदे यासाठी जे आहे शेतकऱ्यांनी आपले व्यवस्थित झाकून ठेवायचे आहेत। तर हा अंदाज आपल्या 12 तारखेपर्यंतचा अंदाज आहे। 12 तारखेपर्यंत राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजे पाऊस जोरदार नाही पण तिथं अवकाळी स्वरूपाचा पाऊस आहे, कारण वादळी स्वरूपाचे ज्याच्या विजाच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर हा झाला आपला 12 तारखेपर्यंतचा अंदाज। तर पुढे 12 तारखेच्या पुढे वातावरण विदर्भामध्ये अशीच राहणार आहे चांगल्या पावसाची, पण 12 तारखेच्या पुढे दक्षिण महाराष्ट्रामध्ये थोडे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे। तर माऊली चिकणे हवामान अंदाज आहे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।